ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन, श्रमिक आणि कष्टकऱ्यांचा आधारवड हरपला. उद्या पुण्यात होणार अंत्यसंस्कार. एका गटातून 22 आमदार जाणार असं ऐकलंय. आदित्य ठाकरेंचा दावा, तर शिवसेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय, ते आमचेच आहेत. मुख्यमंत्र्यांचा पलटवार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत उलट त्यांचेच 13 आमदार आमच्या संपर्कात. शिंदेंनी इशारा दिला तर ते आमच्याकडे येतील. शिरसाटांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार. देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा रणनीतीवर शिंदे करणार मार्गदर्शन. आगामी पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून स्थानिक नेत्यांशी चर्चा करा. शरद पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना शशिकांत शिंदेंचे आदेश. धनंजय मुंडेंनी अजित पवारांसोबत मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या उपस्थितीत चौघांची बैठक झाल्याची माहिती. जरांगेंनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर सयाजी शिंदेंची राज ठाकरेंसोबत चर्चा. राजकारण नको म्हणत, गरज वाटल्यास राज आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा करू. गिरीश महाजनांचं विधान, तर वादात सदावर्तेंचीही उडी. आणि एमपीएससीची महाराष्ट्र गट ब आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली. 21 डिसेंबरला होणाऱ्या परीक्षा आता 4 जानेवारी आणि 11 जानेवारीला होणार. आता आपण बघणार आहोत सुपरफास्ट 100. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय. तर वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आम्ही काम करतो असंही बावनकुळे म्हणाले. वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यापेक्षा विकास कसा होईल हे पाहण्याचा सल्ला संजय शिरसाट यांनी दिला. छोटे तुकडे करून काय होणार, त्यापेक्षा विदर्भाचा बॅकलॉग भरून काढा असंही शिरसाटांनी म्हटलं. 22 आमदार दुसऱ्या गटात जाणार असल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं. आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचे आमदार फुटणार या केलेल्या वक्तव्यानंतर संजय शिरसाटांनी ठाकरेंचे 13 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केला. एकनाथ शिंदेंनी इशारा दिला तर ते आमच्याकडे येतील असं म्हणत आदित्य ठाकरेंना टोला लगावला. देवगिरी बंगल्यावर उद्या शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या रणनीतीवर शिंदे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून स्थानिक नेत्यांशी चर्चा करा. शरद पवारांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना शशिकांत शिंदेंनी आदेश दिले. महाविकास आघाडीचे नेते उद्या विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींची भेट घेणार आहेत. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते अध्यक्ष आणि सभापती यांची भेट घेणार आहेत. विरोधी पक्षनेतेपदावरून भास्कर जाधव चांगलेच आक्रमक झाले. सत्ताधारी पक्षाला संविधान मान्य नसल्यामुळेच ते विरोधी पक्षनेता बनवत नसल्याची टीका जाधव यांनी केली. तसंच उदय सामंतांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. आपण आक्रमक असल्यामुळेच सत्ताधारी आपल्याला घाबरतात असा टोला भास्कर जाधवांनी लगावलाय. भास्कर जाधव हे जास्त आक्रमक असल्यानं त्यांना थांबवण्याकरता विरोधी पक्षनेतेपदाचं निव्वळ आमिष दाखवलं जात असल्याचा टोला उद्योगमंत्री सामंतांनी लगावला. तसंच शिवसेना उभाटाकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी वेगळ्याच नावाची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितलं. विधिमंडळाच्या कार्यालयात भास्कर जाधवांचं नाव कळवलं आहे. नाव देऊन 11 महिने होत आले, मात्र अद्याप विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी एकमताने जाधवांचं नाव दिलंय असं शिवसेना नेते अंबादास दानवेंनी स्पष्ट केलं. धनंजय मुंडेंनी अजित पवारांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या उपस्थितीत चौघांची बैठक झाली. मनोज जरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर करण्यात आला होता आणि या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वेगळं चित्र पाहायला मिळालं. निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांनी विधान भवन परिसराच्या आवारात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये हसत खेळत मोकळ्या वातावरणात चर्चा झाली. आपला रवींद्र चव्हाणांसोबत कोणताही वैयक्तिक वाद नसल्याचं निलेश राणेंनी सांगितलं. निवडणुकीतला वाद आता मागे पडल्याचंही निलेश राणेंनी स्पष्ट केलं. शिवसेना उभाटाचे आमदार सुनील प्रभू यांनी मंत्री संजय शिरसाटांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली. दरम्यान मतदारसंघातील कामासाठी ही भेट झाल्याची माहिती सुनील प्रभू यांनी दिली. तर प्रभू माझे चांगले मित्र असून त्यांच्यासोबत कोणताही दुरावा नाही असं संजय शिरसाट म्हणाले. यापूर्वी 2 महिन्यांचं अधिवेशन व्हायचं, मात्र आता एकाच आठवड्यात अधिवेशन संपणार. पहिल्या दिवशी सरकारने पुरवणी मागण्या मांडल्या, बिलं मांडली. फक्त पुरवणी मागण्यांसाठीच अधिवेशन घ्यायचं असेल तर 1 दिवस बोलावून एकाच दिवशी अधिवेशन संपवून टाका असं म्हणत नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त करत सरकारवर टीका केली. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असून विधान भवन परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. संघ मुख्यालयासह इतर जागांवर सुरक्षा यंत्रणेची करडी नजर असून SRPFच्या 5 तुकड्या, होमगार्डसह 10,000 पोलीस तैनात करण्यात आले. पुण्यात महानगरपालिकेसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज स्वीकृतीला सुरुवात करण्यात आली आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांनी भाजप कार्यालयात मोठी गर्दी केली आहे. सकाळपासून 2,000 जणांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती. अभिनेते सयाजी शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मनसेसह सयाजी शिंदेंकडून वृक्षतोडीला विरोध करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमधील शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत वाद सुरू आहेत. हा वाद आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पोहोचलाय. मंत्री संजय शिरसाट आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील अंतर्गत वादावर उद्या नागपुरात महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. शिरसाट एक कलमी निर्णय घेत असल्याचा आरोप जंजाळ यांनी केला होता. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा भाजप शिवसेना सामोपचाराने सोडवणार आहे आणि यासाठी दोन्ही पक्षातील नेत्यांची एक समन्वय समिती तयार केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धाराशिव नगर परिषद निवडणुकीचा बोगस एक्झिट पोल सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली. दरम्यान अफवा पसरवणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याबाबत निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं. साताऱ्याच्या धोम गावात समाज मंदिरासाठी नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले. सरपंचाने सही न दिल्यानं बांधकामाला अडथळा निर्माण झालाय. तातडीनं समाज मंदिर बांधण्याची मागणी नागरिकांनी केली. कराडाच्या चचे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यात सचिन जंगम यांच्या बब्या डॉन आणि विदर्भ केसरी निशान बैलजोडीनं पहिला क्रमांक पटकावला. बीडमध्ये वृक्षप्रेमींनी आंदोलन केलं. तपोवनातील वृक्षतोडीला यावेळी विरोध करण्यात आला. दरम्यान आंदोलकांनी बीड जिल्ह्यात लावलेल्या झाडाची वास्तविकता सांगत सरकारला प्रश्न विचारत अनोखं आंदोलन करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात ऊस दरावरून शेतकरी आक्रमक झाले. ऊसाला 3,500 रुपये प्रति टन दर येण्याची मागणी करण्यात येते. मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला. अकोल्याच्या वाडे गावात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. नाफेडच्या जाचक आणि किचकट अटींना शेतकऱ्यांनी विरोध केला आणि अटींमुळे अनेकांना शेतमाल परत न्यावा लागत असल्यानं शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. तातडीनं नियम शिथिल करण्याची मागणी करण्यात आली. नांदेडच्या कंधार तालुक्यातील कौठा इथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. अतिवृष्टीसह महापुरात शेतीचं नुकसान झालेल्यांना मदत कमी मिळाल्याचा आरोप करण्यात आला. तातडीनं योग्य मदत देण्याची मागणी करण्यात आली. अकोल्यात हमी भावाने सोयाबीन खरेदी होत नसल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. 12% जास्त आर्द्रता असल्यानं शेतकऱ्यांना सोयाबीन बाजारात कमी दरात विकण्याची वेळ आली आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. सप्तशृंगी गडावर झालेल्या अपघात प्रकरणात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर बांधकाम विभागाच्या निकृष्ट बांधकामामुळे अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला. जळगावात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात रिपाईनं ठिय्या आंदोलन केलं. भुसावळ तालुक्यातील तायडे कुटुंबाची जमीन परत करण्याची मागणी करण्यात आली आहे. जमीन परत मिळेपर्यंत दालनातून हटणार नसल्याचा इशारा देण्यात आला. अहिल्यानगरच्या किल्ही तशे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी वनविभागावर निष्काळजीपणाचा आरोप करत रास्ता रोको आंदोलन केलं. तातडीनं बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करण्यात आली. जळगावमध्ये 40 कामगारांना कंपनीत येण्याचा मज्जाव करण्यात आला आहे. मज्जाव करणाऱ्या कंपनीला कामगार आयुक्तांनी नोटीस पाठवली. कंपनीने मज्जाव केल्यानं माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली. कल्याण शहरात एक लहान मुलगा वाहतूक कोंडी सोडवण्यास मदत करतोय. शिट्टी वाजवत पुढे चला काका असं सांगणाऱ्या लहान मुलाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला.
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी रवींद्र तारूला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रवींद्र तारूची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार आहे. सक्षम ताटेच्या कुटुंबियांना 8 लाखांची मदत मिळणार आहे. 8 लाख मदतीसह शासकीय नोकरीही मिळणार आहे. समाज कल्याण विभागाने हा निर्णय घेतला. जळगाव महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरेंना हटवण्याची मागणी करण्यात आली. जळगाव फर्स्ट नागरी मंचकडून आयुक्तांवर निष्क्रियता आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेत. तातडीने आयुक्तांना न हटवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. धुळे शहरात सायलेन्सरचा आवाज करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. 62 बुलेटवर कारवाई करत सायलेन्सर जप्त करण्यात आले. दरम्यान कर्णकर्कश आवाज कुणीही दुचाकी न चालवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात जेवणात अळ्या निघाल्यात. याबाबत सिनेट सदस्यांनी राज्यपालांकडे तक्रार केली. क्रीडा महोत्सवातील जेवणावेळी हा प्रकार समोर आलाय. तातडीनं कारवाई करण्याची मागणी करण्यात येते. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 365 शस्त्र परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या बीड जिल्ह्यात 916 लोकांकडे शस्त्र परवाने आहेत, तर अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाते. देहूरोडच्या किवळे रावेत परिसरातील चंद्रभागा कॉर्नरमध्ये एक नवीन डाकघर सुरू करण्यात आले. आमदार शंकर जगतापांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला आणि यामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. गोंदियाच्या सूर्या टोलात संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी दिंडी काढत उत्सवाला सुरुवात झाली. दरम्यान मोठ्या संख्येनं भाविकांनी यात सहभाग नोंदवला. नंदुरबार जिल्ह्यातला सारंगखेडा इथला घोडे बाजाराने अवघ्या 5 दिवसात 1 कोटी उलाढालाची टप्पा पूर्ण केलेला आहे. दत्त जयंतीपासून सुरू होणाऱ्या या सारंगखेडा घोडे बाजाराला 350 वर्षांहून अधिकची परंपरा आहे. या बाजारात देशभरातील 2800हून अधिक घोडे विक्रीसाठी दाखल होतात. जुन्नरच्या तळेरान गावातून वनविभागाने एका बिबट्याला जेरबंद केलं. यामुळे नागरिकांमधील भीतीचं वातावरण कमी झालंय. दरम्यान आणखी पिंजरे लावण्याची मागणी नागरिकांनी केली. गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यातील उपकेंद्रात एका कंत्राटी परिचारिकेनं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सतत होत असलेल्या शरीर सुखाच्या मागणीला कंटाळून महिलेनं हे पाऊल उचलले. महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये टीव्ही सेंटर परिसरात दुचाकी चोरीला गेली. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे. नालासोपाऱ्यात उड्डाणपुलाखाली जलवाहिनी फुटली आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. तातडीने जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. मुंबईतील तानसा जलवाहिनीचं देखभाल दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि यामुळे मुंबईसह उपनगरात 15% पाणी कपात करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं. नालासोपाऱ्यातून बेपत्ता झालेल्या 8 वर्षीय मुलाचा मृतदेह 5 दिवसानंतर पाण्याच्या टाकीत सापडला आहे. मेहराज शेख असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. नागपूरच्या पारडी परिसरात बिबट्या असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पारडी परिसरात बिबट्या रस्ता क्रॉस करताना कॅमेऱ्यात कैद झाला. काही दिवसांपूर्वी याच भागात एका घरात बिबट्या शिरला होता. आज पुन्हा त्याच परिसरात बिबट्या दिसल्यानं खळबळ उडाली. कोल्हापुरात पुन्हा एकदा तारा वाघिणीचं दर्शन झालंय. शावडी परिसरात वाघिणीचा मुक्त संचार दिसून आला. पर्यटकांना वाघिणीचं दुसऱ्यांदा दर्शन झालंय. कोल्हापुरात महानगरपालिकेकडून अतिक्रमणांवर हातोडा चालवण्यात आला. शहर वाहतूक शाखेच्या समोरील अतिक्रमण निस्तानाबूत करण्यात आली. नागरिकांचा विरोध झुगारून ही कारवाई करण्यात आली. गोंदियाच्या धूपतोला गावात मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या बिअर बार विरोधात आंदोलन सुरू आहे. गेल्या 11 दिवसांपासून आंदोलन सुरू असून अद्याप आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे महिला आक्रमक झालेल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर असलेल्या बोर्डवर उर्दूमध्ये छत्रपती संभाजीनगर नाव लिहावं अशी मागणी करत सोशल डेमोक्रेटिक पार्टी म्हणजे ऑफ इंडिया म्हणजेच SDPI संघटनेकडून रेल रोको आंदोलन करण्यात आलं. पोलिसांचा विरोध झुगारून आंदोलक आत घुसले. कर्नाटकातील अथणीमध्ये कन्नड रक्षण वेदिकेने महाराष्ट्राची SD बस अडवत निदर्शनं केली. ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकची बस अडवल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून कन्नड रक्षण वेदिकेने हा प्रकार केला. आता वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.